महत्वाची बातमी माळेगाव कारखाना निवडणुकीवरून दोन्ही राष्ट्रवादीत फिसकटल्याची सूत्रांची माहिती आहे। माळेगाव कारखाना निवडणुकीत दोन्ही पक्षांची युती होणार होती अशी सूत्र माहिती देत आहे। पवारांच्या राष्ट्रवादीकडून 6 जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता अशीही माहिती आहे। तर अजित पवारांकडून 4 जागा देण्यासाठी तयारी होती अशी माहिती सूत्र देत आहे। ऐनवेळी चर्चा फिसकटली। दादांनी शेवटच्या दिवशी उमेदवार जाहीर केले। दादांनी उमेदवार जाहीर केल्यानंतर पवारांनी बळीराजा पॅनलची घोषणा केली। दादांकडून आताच अशी भूमिका, मग पुढे कसं होणार? पवारांनी हे मत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्यानंतरच पवारांकडून दादा आणि भाजपसोबत न जाण्याची भूमिका जाहीर करण्यात आली। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, आता नक्कीच माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक जी आहे ती आता अतिशय महत्वाची ठरलेली आहे। शरद पवारांच्या या कालच्या वक्तव्याला खरं तर माळेगावच्या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांना काही जागा ज्या आहेत त्या निळकंठेश्वर पॅनलच्या जवळपास 4 ते 6 जागा देण्याचा प्रस्ताव जो आहे तो शरद पवारांकडून अजित पवारांना देण्यात आलेला होता। परंतु ऐनवेळेस अजित पवारांनी निळकंठेश्वरच्या पॅनलचे सर्वच उमेदवार जाहीर केल्यामुळे शेवटच्या दिवशी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी खरं तर शरद पवारांनी आपला बळीराजा पॅनलचे सर्वच उमेदवार जे आहेत ते घोषित केलेले होते। आणि हे सर्व घोषित करण्याच्या अगोदर शरद पवारांनी आपल्या निवासस्थानी एक बैठक घेतलेली होती। त्या संपूर्ण बैठकीला जयंत पाटील, सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार आणि शरद पवार या 4ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर माळेगावच्या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बळीराजा पॅनल जो आहे तो शरद पवारांकडून उभा करण्यात आलेला होता। गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या संदर्भात जोरदार चर्चा सुरू होत्या। परंतु काल शरद पवारांनी आपली महत्वाची भूमिका ठेवल्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही या सगळ्या संदर्भातलं चित्र स्पष्ट झालंय। परंतु शरद पवारांनी जे काल वक्तव्य केलं ते कशामुळे केलंय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण की या सगळ्या वक्तव्याला संपूर्ण माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक जी आहे ती ठरलेली आहे। कारण की माळेगावच्या निवडणुकीच्या कारखान्यामध्ये शरद पवारांना अजित पवारांकडनं कमिटमेंट होती 4 ते 6 जागांची, परंतु ती पाळली न गेल्यामुळे काल शरद पवारांनी संपूर्ण आपलं विधान जे आहे, वक्तव्य जे आहे, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवारांसोबत न जाण्याचं ते विधान केलेलं आहे। कारण की आपल्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना जर आत्ताच न्याय मिळत नसेल अजित पवारांकडनं तर पुढे जाऊन तशी न्याय देण्याची भूमिका जी आहे ती अजित पवारांकडनं नसणार। त्यामुळे महत्वाची माहिती समोर येते की दोन्ही राष्ट्रवादीत फिसकटले। सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे।